नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी गजानन जाधव, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर। मागच्या 29 वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून किमान 11 वर्षापासून आपल्या संपर्कात आहोत। आमचा मुख्य उद्देश शेतकरी हा कृषी साक्षर व्हावा, त्याला तांत्रिक माहिती मिळावी आणि योग्य माहितीचा वापर करून त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याचं उत्पादन वाढावं, हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही काम करत आहोत। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रचारक किंवा हितचिंतक किंवा वैरी किंवा दुश्मन असे नाही आहेत। मुळात राजकारण हे या राजकारणापासून आम्ही मैलो दूर आहोत। पण तरीसुद्धा यावर्षीची आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटलं आहे। उत्पादन तर घटलंच आणि किमान आधारभूत किमतीमध्ये सुद्धा तो माल विकला जात नाही। सोयाबीन 3000 ते 4000च्या वरती विकल्या जात नाही आणि कापसाला सुद्धा 5000 ते 6000 पेक्षा जास्त भाव नाहीये। उत्पादन घटून बाजारभाव एवढे कमी असणं हे माझ्या 29 वर्षाच्या अनुभवामध्ये एवढं वाईट वर्ष मी कधी पाहिलं नाही। आणि अशा वर्षामध्ये कुठलंही सरकार असो, ह्या शेतकऱ्यांना मदत करणं हे गरजेचं आहे। त्यामुळं माझा एक प्रामाणिक उद्देश आहे की शेतकऱ्यांनी एकत्र यावं। आज शेतकरी जे विखुरले आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेले आहेत। शेतकऱ्यांचा एकच पक्ष जर सरकार मदत करत असेल तर जे सत्ताधारी पक्ष तो आणि सरकार मदत करेल नसेल तर मग विरोधी पक्ष असेल तो आपला पक्ष असा समजावा। शेतकऱ्यांनी माझ्या मते, माझं वैयक्तिक असं मत आहे की जातीमध्ये न विभागता, मी मराठा, मी ओबीसी, मी एसटी, मी एससी, आपण पहिले शेतकरी आहोत। आपली जात ही शेतकरी जात आहे आणि आपला पक्ष मदत करत असेल तर सत्ताधारी, मदत करत नसेल तर विरोधी पक्ष, असं आपण ठरवलं आणि एकत्र आलो तरच आपले काही अडचणी दूर होऊ शकतात। एकत्र येण्यासाठी एकत्र यावं आणि तरच आपल्या काही गोष्टी दूर होणं हे शक्य होऊ शकतं। एकत्र येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण एकत्र आलो नाही तर काहीही आपलं होणार नाही। आता एक संधी आपल्याला दिसत आहे, बच्चूभाऊ कडू जे माजी राज्यमंत्री आहे यांच्या नेतृत्वात महाएल्गार जे आंदोलन आहे, महाएल्गार आंदोलनाचं त्यांनी हाक दिली। 28 तारीख म्हणजे मंगळवारपासून तिथे नागपूरमध्ये वर्धा रोडवर खापरी म्हणून गाव आहे, तिथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे, त्याच्या बाजूला ते महाएल्गार आंदोलनाचं त्यांनी तिथं आयोजन केलं आहे। आज त्यांचा मुक्काम वर्ध्याला जाऊन तिथं वर्ध्याला मुक्काम करून उद्या नागपूरला खापरी तिथं पोहोचण्याची ते शक्यता तिथं दिसते। तर मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की त्यांचं आंदोलन हे कर्जमाफीसाठी आहे, संपूर्ण कर्जमाफीसाठी। शेतकरी एवढ्या अडचणीत असताना शेतकऱ्याला खरंच कर्जमाफी मिळावी, या सरकारनं सरकार स्थापन करण्यापूर्वी किंवा तुमच्या इलेक्शन मॅनिफेस्टो जे असते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा घोषणा केल्या होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना मतं दिली आहेत। त्यामुळं यांनी सरकारनं सुद्धा त्यांचं म्हणणं ते पाळावं आणि शेतकऱ्यांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण करावं। त्यासाठी तुम्ही एकत्र आल्याशिवाय, रडल्याशिवाय किंवा तुम्ही मागितल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही। आणि एक नेतृत्व आपल्याला मिळतंय बच्चूभाऊ कडू। मी पूर्वीपासून त्यांचे काही व्हिडिओज पाहतोय। त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे असतील, दिव्यांगाचे असतील, हे एक चांगलं काम करणारं एक व्यक्ती असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। शेवटी राजकारणात कोण काय करेल माहीत नाही, पण आजपर्यंतचं त्यांचं जर आपण इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करणारी व्यक्ती असं म्हणायला हरकत नाही। या आंदोलनात अनेक शेतकरी संघटना ज्या आहेत, जसं विजयजी जावंदिया जी आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहेत, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आहेत,
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, अखिल भारतीय किसान सभेचे सचिव अजित नवले जी आहेत, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप जी आहेत, शेतकरी नेते प्रकाशजी पोहरे आहेत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर जी आहेत, शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, असे अनेक शेतकरी नेते हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत। त्यामुळं जेवढी शेतकऱ्यांची संख्या जास्त असेल तेवढं त्या आंदोलनाला यश मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे। मी परत एकदा सांगतो, मी कोणाचाही प्रचारक किंवा कोणाचाही निंदक नाही, पण आज शेतकऱ्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी एकत्र यावं, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। सर्व शेतकऱ्यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नागपूरला त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जावं। आंदोलन जास्त दिवस चालत असेल तर आपल्या गावातून अजून दुसऱ्या शेतकऱ्यांना कंटिन्यू पाठवत राहावं किंवा आपण तिथे मुक्कामी राहावं। असं जर आपण केलं तर निश्चित आपल्याला ही कर्जमुक्ती म्हणा किंवा भावांतर योजनेसाठी मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता की मध्य प्रदेश सरकारनं सोयाबीनचं भावांतर योजना जाहीर केली आहे आणि तिथे ज्या भावात सोयाबीन विकल्या जाईल त्याचा जो MSP किमान आधारभूत किंमत आणि विकलेल्या सोयाबीनचा भाव याचा फरक सरकार शेतकऱ्यांना देईल, अशी योजना महाराष्ट्रात सुद्धा लागू करावी असं मी अनेक वेळा अनेक व्हिडिओ तिथे बनवले होते। जर असं नाही केलं आणि फक्त नाफेड खरेदी करतो म्हटलं, कारण असे चर्चा होते आहे की नाफेड खरेदी केंद्र उभारणार आहेत, मात्र तिथे त्याला फार लिमिटेशन्स राहतील, खूप मोठी लाईन राहील, खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि आपलं सोयाबीन हे म्हणजे जे सोयाबीन उत्पादित होत आहे त्याच्या 10-20% वरती नाफेड खरेदी करू शकत नाही असं मला वाटतं। त्यामुळं भावांतर योजना जर दिली तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, ही सुद्धा मागणी आपण रेटणं गरजेचं आहे। मागितल्याशिवाय शेतकऱ्यांना काही मिळणार नाही, बाळाला सुद्धा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही। त्यामुळं एक संधी मला असं वाटतंय की या निमित्तानं आपल्याला संधी आहे एकत्र येण्याची। आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपण त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।